नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सायंकाळच्या बातम्या. तूर विकून घेतली सायकल, 27 दिवसात अयोध्या गाठली. सोलापूर जिल्ह्यातील कोरवलीचा दिव्यांग प्रकाशचा प्रवास. पिवळा धमक झेंडू वेधतोय लक्ष, कळंब भटसांगवी शिवारात झेंडूची फुलली शेती. ना धान मिळेना ना अनुदान, शेतकऱ्यांची चालवली थट्टा. नायगाव तालुक्यातील प्रशासनाचा अनगोंदी कारभार. सौर ऊर्जा निर्मितीसाठी मिळणार 78,000 रुपये, वीज महामंडळाची योजना. 3 लाखांचे कर्ज बिनव्याजी, आता भरावे लागेल व्याजासह. डीबीटीद्वारे व्याज परतावा होणार खात्यात जमा. बल्लारपूर शिवारात गहू कापणीची लगबग, रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी केली आहे पेरणी. शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आता नवीन आष्टीत भरतो विषमुक्त भाजी बाजार. आष्ट्यात पपईचे एकरी 6 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी. शेत शिवारात शाळू ज्वारीची मळणी झाली सुरू, मिरज शिवारात टिपलेले छायाचित्र. कांदा दरवाढ ठरली आऊट घटकेची, वाढलेल्या दरात पुन्हा घट, केंद्राचा अस्थिर भूमिकेचा उत्पादकांना फटका. शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरात सुधारणा, बाजारात 84% कापूस, व्यापाऱ्याची नफेखोरी. वाशिम जिल्ह्यात हळद काढणे सुरू, सरासरी उत्पादकतेत घट, दर 13 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल. विदर्भात तयार होते पावसाला पोषक हवामान. सूर्यघर मोफत वीज योजनेतून 78,000चे अनुदान, लाभ घेण्याचे वीज मंडळाचे आवाहन. जलयुक्त शिवाराचे दप्तर जलसंधारणमध्ये पडून, अभियानाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. भरताच्या वांग्याची व्यावसायिक यशस्वी शेती, बिरोबवाडी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. PM किसानचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा. वाईन कॅपिटलमध्ये 2 दिवस रंगणार ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल, 3,000 शेतकऱ्यांची उपस्थिती. लिंबू मिळते 5 रुपयांना एक, आता उन्हाळ्यात सरबत विसरा, भाव आणखी वाढण्याची शक्यता. आंबोली हमीभाव केंद्रावर 18,000 क्विंटल भात खरेदी, शेतकऱ्यांची शासनाकडे बोनसची मागणी. 133 प्रस्तावांपैकी पैसे आले नाही, तरीही 175 प्रस्ताव लटकलेलेच. सोलापूर जिल्ह्यात मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तिष्ठत. मसाल्याच्या मिरचीच्या दरात घसरण, गृहिणींना दिलासा, किलोमागे 50 रुपयांची घट.